नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण मी घटक घेऊन आलोय. तो घटक म्हणजे प्रेक्षक जर कंटाळले असतील तर सूत्रसंचालकानं काय बोलायचं याबद्दलचंच मार्गदर्शन करणारा हा यूट्यूब व्हिडिओ आहे. त्यासाठी निवेदकांना मी विनंती करेल, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि सूत्रसंचालनाच्या नवनवीन अपडेटसाठी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन प्रेस करा आणि नवनवीन व्हिडिओ पहा. नमस्कार मित्रांनो, मी निवेदक विठ्ठल पवार. मित्रांनो, कधी कधी असं झालंय का की तुम्ही स्टेजवर आहात, कार्यक्रम चालू आहे, पण प्रेक्षकांचे डोळे मोबाईलमध्ये आहेत. कोणी बोलतंय, कोणी उठून चाललंय, प्रेक्षक एकमेकांशी गप्पा मारत बसलेत आणि निवेदक काय बोलतोय त्यांचं त्याकडे दुर्लक्ष झालंय, ते बघतच नाही. आणि आता तुम्हाला आतून वाटतंय, अरे देवा, प्रेक्षक आता कंटाळलेत. जर हे कधी तुमच्या सोबत झालं असेल तर हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे, प्रेक्षक कंटाळले असतील तर सूत्रसंचालकानं त्या प्रसंगी नेमकं अचूक काय बोलायचंय आणि तो कार्यक्रम कसा सावरायचा आहे याबद्दलची माहिती. मित्रांनो, प्रेक्षक कंटाळणं ही सूत्रसंचालकाच्या अपयशाची गोष्ट नाही, हे निवेदकानं प्रथमतः लक्षात घ्या. कारण मोठा कार्यक्रम असो किंवा लांब भाषण असो किंवा गरमी असो, थंडी असो किंवा कार्यक्रमाला वेळ जास्त झालेला असो, प्रेक्षक कंटाळतातच. पण खरा सूत्रसंचालक तो जो त्या क्षणी कार्यक्रम पुन्हा एकदा जिवंत करतो. आता ऐका, मी तुम्हाला थेट वापरता येतील अशा ओळी या प्रसंगी सांगणार आहे. प्रेक्षकांचं लक्ष म्हणजे त्यांचं अवधान परत खेचून आणण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ओळी. प्रथमच, निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलवर. मित्रांनो, कार्यक्रम खूप सुंदर चाललाय, पण वाटतंय थोडा ब्रेक आपल्यालाही हवा आहे. किंवा इतक्या शांततेत तर परीक्षा सुद्धा नसते. यामुळे प्रेक्षक हसतात आणि त्या निवेदकाकडे लक्ष, त्या प्रेक्षकांचं आपोआप त्यांचं अवधान खेचलं जातं. आता लाईन दुसरी, अर्थात डायरेक्ट कनेक्शन. माझा एक छोटासा प्रश्न आहे, आत्ताच किती जण पूर्ण लक्ष देऊन बसले आहेत? हात वर करायला सांगा आणि नंतर म्हणा, चला मग उरलेल्यांनाही जाग करूया. पहा, आपोआप प्रेक्षक त्या सूत्रसंचालकाच्या बोलण्याकडे लक्ष देतील. आता लाईन 3, एनर्जी बूस्टर लाईन. म्हणजे प्रेक्षकांमध्ये एनर्जी निर्माण करण्यासाठी असा कोणत्या शब्दांचा बूस्टर त्या ठिकाणी द्यावा. मित्रांनो, अजून कार्यक्रम संपलेला नाही. खूप तुम्हाला काही पाहायचंय, ऐकायचं बाकी आहे. किंवा पुढं लक्ष द्या, कारण पुढचा क्षण खास असणार आहे. आता पार्ट 2, प्रेक्षक आता खूपच कंटाळले असतील तर काय करायचं? इथं फक्त बोलणं नाही तर बोलण्याची पद्धत बदलायची आहे. ती कशी बदलायची? मी प्रथमतः स्टेप 1 सांगेन. तुमचा निवेदकानं आपला आवाज बदला. हळू बोलत असाल तर थोडा दमदार बोला. खूप मोठ्यानं बोलत असाल थोडं शांत बोला, कारण बदललेला आवाज हे प्रेक्षकांचं लक्ष वेधण्याचं काम करत असतो. स्टेप 2, प्रेक्षकांना प्रश्न विचारा. तुमच्यापैकी किती जण पहिल्यांदाच असा कार्यक्रम पाहताय? किंवा मी पुढे सुरू करू का, की थोडी एनर्जी आणूया? पहा, आता स्टेप 3, स्मॉल पॉज खूप महत्वाचा आहे. 2 ते 3 सेकंद सूत्रसंचालकाने गप्प राहा, पूर्ण शांतता, आणि मग म्हणा, ही शांतता सांगते आता आपल्याला थोडी ताजेतवानी हवा आहे. पार्ट 3, डेंजरस मिस्टेक्स. हे कधीच सूत्रसंचालकाने करू नये. सूत्रसंचालकाने कधीही बोलू नये. कोणतं बोलू नये? कोणी ऐकत नाही हे माईकवर बोलू नये. तुम्हाला इंटरेस्ट नाही वाटतं असं सूत्रसंचालकाने बोलू नये. प्रेक्षक कंटाळलेत असं कधीच सूत्रसंचालकानं माईकवर बोलू नये. यामुळे कार्यक्रमाची वाढलेली उंची ती अजूनही खाली जातो आणि कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांचा भ्रमनिरास होतो. त्यासाठी सूत्रसंचालकानं नेहमी कार्यक्रमात सकारात्मक बोला, सकारात्मक निवेदन करा. आता पार्ट 4, गोल्डन फॉर्म्युला अर्थात सिक्रेट टिप्स या ठिकाणी देतोय, की सूत्रसंचालकाचा आत्मविश्वास बरोबर प्रेक्षकांचा आत्मविश्वास. जर सूत्रसंचालक गोंधळले तर प्रेक्षक गोंधळतात. तुम्ही हसत, शांत आणि आत्मविश्वासानं सूत्रसंचालन करत असाल तर प्रेक्षक तुमच्याशी आपोआप कनेक्ट होतात. हे सूत्रसंचालकाने लक्षात घ्या. मित्रांनो, मी जाता जाता तुम्हाला शेवटी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल की मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रेक्षक कंटाळले असतील तर कार्यक्रम संपलेला नसतो. तो फक्त पुन्हा जिवंत करायची
ती अत्यंत महत्त्वपूर्ण वेळ असते. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा सूत्रसंचालन टिप्ससाठी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, स्टेजवर सूत्रसंचालकाची चूक झाली तर त्यावेळेस सूत्रसंचालकानं नेमकं काय करायचंय हे आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.